रघुवीर समर्थ शिवथरकाळ नगर ग्रंथराज दासबोध 6वे आवर्तन समूहावर आज रविवार अश्विन वद्य षष्ठी शके 1947 दिनांक 12 ऑक्टोबर 2025. आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. आज मनाच्या श्लोकाचे वाचन करणारे उदयदादा काळे आणि समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर निरूपण करणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ चालू ठेवू का नको? श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर या 6व्या आवर्तनात त्या रामरायांची किती इच्छा आहे बघा की आता पंचवटीत आलो आहे तर पुढची कथासुद्धा लवकरच माझ्या श्रोत्यांना ऐकायला मिळू देत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 7च दिवसांनी 8च दिवसांनी हा योग आपल्याला आलेला आहे. तर खूप मी स्वतःला धन्य समजते. आपण सगळे भाग्यवान आहोत. पाहूया आता, प्रार्थनेनं सुरुवात करूया. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने. मंगलं कौशलेन्द्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम्. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम्. विश्वामित्रान्तरंगाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम्. पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया नन्दिताखिललोकाय रामभद्राय मंगलम्. त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मंगलम्. सौमित्रिणा च जानक्या चापबाणासि धारिणे संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मंगलम्. स्वामिने मम मंगलम्. दंडकारण्यवासाय खरदूषणशत्रवे गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मंगलम्. मुक्तिदायास्तु मंगलम्. मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं तथा देवा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्य आराम श्रीसमर्थं प्रणौमितं. अज्ञानतिमितार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्
यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दमनभूकृद्य श्रीसमर्थं प्रणौमितं श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं च विन्दति इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीसमर्थपंचकं स्तोत्रं संपूर्णं. समर्थांची स्तुती किती करावी तेवढी थोडीच आहे. समर्थांनी 14व्या वर्षात त्या नंदिनीच्या तटावर टाकळी इथं बसून त्या घळीमध्ये जे रामायण लिहिलं आणि आता योगायोग असा आला आहे की त्याच टाकळीच्या म्हणजे नाशिकच्या परिसरात रामराय आता आलेले आहेत. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं तर तो सगळा पुढचा भाग शूर्पणखीचं दर्शन झालेलं आहे, भेट झालेली आहे. आपण ते गीतही ऐकलेलं आहे, तिनं तिचा परिचय करून दिलेला आहे. आणि आता पुढे कथाभाग काय होतो तो पाहायचा आहे. मी श्रीरामांना, श्री समर्थांना, मारुतीरायांना प्रथम वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. खरं म्हणजे चातुर्य नाही, कला नाही, काहीच नाही आहे. पण ही समर्थांनी एक संधी दिलेली आहे आणि तेच आपल्याला प्रेरणा देत आहेत. म्हणून आपल्या सर्वांच्या श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. उदयदादांनी आज 2 भूमिका छान बजावल्या. मला तर असं वाटलं की त्यांनी जे लावलेलं गीत आहे ते पुन्हा आपण म्हणावं. प्रसाद द्या मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. किती सुंदर हो, त्याच्यामध्ये रमून गेलो. आणि आज मनाचे श्लोकही त्यांनी गायलेले. रोहिणीताईंचं तर काही बोलायचंच नाही. त्यांच्या त्या मधुर आवाजातल्या निवेदनानं असं मन भारावून जातं आणि किती बोलू आणि किती नाही असं होतं. अशोक काकांनी संध्याकाळी काल अगदी अलगद मेसेज पाठवला होता की शक्य आहे का, पण समर्थांच्या या कार्याला आणि त्यांच्या प्रेरणेला समर्थ कसं नाही म्हणून घेतील. खरंच आम्हाला तो आनंद वाटला की मला असं वाटलं की थोडासाच गॅप पडलेला आहे आणि आता आपल्याला लगेचच या शूर्पणखेचं पुढचा वृत्तांत ऐकायला मिळण्याची संधी आपल्याला समर्थांनी दिलेली आहे. सर्वांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. बाबांची स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही श्रोते आता दिवाळीच्या गडबडीतसुद्धा इथे उपस्थित राहताय, सगळं ऐकताय, म्हणून तुमच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करते. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, काही जण जर नसतील तर 1-2 ओळी फक्त पुन्हा त्या मी गाऊन दाखवते आहे. त्या शूर्पणखेनं रामाला प्रश्न विचारलेला होता आणि मग रामानं स्वतःचा परिचय करून दिला आणि तिलाही सगळे प्रश्न विचारले होते की तू कोण आहेस. तर त्या सगळ्यांची प्रश्नोत्तर असणारं गदिमांनी रचलेलं असं सुंदर गीत. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कोसी रे युवराज कथय मे, स्वीकुरुष्व मां तनुरर्पिता, मम श्यामल भवते. कोसी रे युवराज कथय मे, कोसी रे युवराज कथय मे. एक राक्षसी सुद्धा ती म्हणते की मी तुझ्यावर लुब्ध झालेली आहे, माझा देह तुला व्हायला आहे आणि माझा स्वीकार कर. म्हणजे त्यांनासुद्धा त्या रामाकडे पाहिल्यानंतर काहीतरी मतामध्ये परिवर्तन होत असेल. मग तुम्हा आम्हाला तर हा भगवान राम सगळ्यांचा लाडका का बरं आपला ते स्वीकार करणार नाहीत आणि आपलं सगळं जीवन उजळून टाकणार नाहीत. खरंच त्या रामरायांना आपण वंदन करूया, पुन्हा पुन्हा वंदन करूया. आणि हा जो शूर्पणखेचा वृत्तांत आहे हा थोडा आपण पुढे पुन्हा पाहायचा आहे की
मुळात खरं ती राक्षसी वृत्ती आणि त्यात तीव्र कामनिपुणता आणि क्रौर्याची जोड असलेल्या शूर्पणखेशी प्रथमतः राम लक्ष्मण फार म्हणजे काय म्हणायचं, गांभीर्यानं तिच्याशी संवाद करत नाहीत. पण हा टोलवाटोलवीचा खेळ शूर्पणखेच्या लक्षात आल्यावर ती मूळ राक्षसी स्वभावानं उग्ररूप घेऊन सीतेला भक्षण करण्यासाठी धाव घेते. तेव्हा राम लक्ष्मणाला प्रतिकार करण्यास सांगतो. लक्ष्मण नाक कान कापून आता तिला जे विरूप करतोय तो प्रसंग आज आपल्याला पाहायचा आहे. ती ओरडत किंचाळत घोर अरण्यात धावत जाते. भिजलेल्या ढोलाचा आवाज ही समर्पक उपमा कवीनं आता तिला कशी दिलेली आहे ते आपल्याला पाहायचे. मागच्या याच्यामध्ये तिनं सुंदर असं रूप घेतलेलं आहे, कारण राक्षसी वेशात त्या रामाकडं जाण्यासाठी ती धजतही नव्हती आणि म्हणून कुरूप अशा राक्षसीनं सुंदर सीते अगदी रूप धारण केलेले आणि सुंदर सीतेसह बसलेल्या रामाला असं ती भुलावण म्हणजे हे करत म्हणजे भुलवत खूप प्रयत्न करते. पण राम इतका सहजासहजी तिला तसा प्राप्त होणारा नव्हता. ती काममोहित होती. त्या शूर्पणखेला स्मितहास्य करून आता तिला तिच्याप्रमाणेच उत्तर द्यायला पाहिजे ना, म्हणून लक्ष्मणाकडे पाहत राम म्हणतो, मी विवाहित आहे ग. मी विवाहित असून ही माझी पत्नी आहे. माझं उत्तरदायित्व आहे तुझ्यासारख्या स्त्रियांना सवतीचं दुःख सहन करण्यास मोठं कठीण असतं. किती छान उत्तर दिले बघा. आणि माझा हा धाकटा भाऊ सद्गुणी आहे, रूपवान आहे, समृद्ध आहे, पराक्रमी आहे. इतकी सगळी त्याची विशेषणं तो सांगतोय आणि म्हणतो की हा लक्ष्मण आहे, हा अगदी नवतरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे आणि तुला पती म्हणून अनुरूप आहे. तेव्हा हे विशालाक्षी, या माझ्या भावाचा तू पती म्हणून स्वीकार कर. तू त्यामुळं सवतमुक्त असशील, याच्या पत्नीपदावर आरूढ हो. ज्याप्रमाणे मेरू पर्वतावर सूर्यकिरण आरूढ व्हावीत तशी. इतक्या उपमा तर सुंदर दिलेल्या आहेत वाल्मिकींनी, समर्थांनी त्यात छान लिहून काढलेले आहेत, त्याच्यात काही बदल केलेले आहेत. एवं भज विशालाक्षी भर्तारं भ्रातरं मम असपत्नं वरारोहे मेरुमर्कप्रभायया यथा. एनं भज विशालाक्षीं भर्तारं भ्रातरं मम असपत्नावरारोहे मेरुमर्कप्रभा यथा. त्या मेरू पर्वतावर सूर्यकिरणं जशी आरूढ होतात तशी तू याच्या पत्नीपदावर आरूढ हो. काय सुंदर कल्पना केली आहे बघा. आणि रामानं असं म्हटल्यानंतर मदनपीडेनं ती अत्यंत व्याकुळ झालेली ती राक्षसी रामाला सोडून लगेच लक्ष्मणाकडे जाते. कारण त्यांचे चंचलच मन असतं ना, स्थैर्य नसतंच. ती राक्षसी रामाला सोडून त्वरेनं लक्ष्मणाला म्हणती, अरे तुझ्या रूपाला मी अनुरूप आहे. पती म्हणून मी तुला वरते. तू माझ्यासह या संपूर्ण दंडकारण्यात विहार करशील. तिला अगदी असं वाटतं की खरंच रामानं सांगितलं म्हणजे लक्ष्मण आपल्याला लगेच मिळणारच. आणि ती त्याला अगदी छान प्रेमानं आत्मीयतेनं म्हणतीये, अस्य रूपस्य ते युक्ता भार्याहं वरवर्णिनी मया सह सुसर्वान् दंडकान् विचरिष्यसी. तू या दंडकारण्यात माझ्याबरोबर छान विहार करशील. आता मयासह समर्थांनी म्हणलेलं आहे आणि मूळ रामायणात मयासह सुखम सर्वान दंडकान विचरिष्यसी, म्हणजे सगळी सुख तुला मिळतील असं किंवा आपल्याला मिळतील असं ती त्याला सांगते. आणि मग हे ते राक्षसीचं बोलणं ऐकून संभाषण चतुर लक्ष्मण तर फार हुशार आहे असा तो लक्ष्मण काय करतो तर तिला छान म्हणतोय तो की अगं माझ्यासारख्या एका दासाची दासी होऊन तू कशी राहशील. ही सुवर्णकांती असलेली माझ्या भावाची पत्नी, तिचा आणि माझ्या भावाचा मी दास आहे ग.
मीच स्वतः दास आहे. मग तू माझी पत्नी झाली की काय होईल? तुला त्यांचा दास व्हावं लागेल. त्यामुळं तू श्रीमंत, हवे ते मिळवणारी, सुविचारी, हवं नको ते हवं ते रूप घेऊ शकणारी अशी सामर्थ्यवान आहेस. तेव्हा हे विशालाक्षी, तू या माझ्या आदरणीय ज्येष्ठ बंधूचीच पत्नी होण्यास योग्य आहेस. त्यांनी पुन्हा टोलवाटवलं. मगाशी म्हणलं तसा हा मस्त खेळ चाललेला आहे. आणि तू माझ्या ज्येष्ठ बंधूचीच पत्नी झालीस की मग आणि तुझं हे अक्राळ विक्राळ रूप टाकून देऊन तू कामरूपिणी अशी त्याला आलिंगन दे. तिच्या भाषेत त्यानं उत्तर दिले. तो तुझा पती होईल. हे वरवर्णिनी म्हणजे वर म्हणजे सुंदर, वर्णिनी म्हणजे सुंदर, तिनं रूप छान घेतलेलं होतं. तू तुझं हे रूप टाकून दे आणि सुंदर असं मनुष्य रूप धारण कर आणि या विद्वान चाणाक्ष अशा याच्या पत्नीपदी आरूढ हो. आता रामानं सांगितलं याच्या पत्नीपती आरूढ हो, तो सांगतो त्याच्या पत्नीपदी आरूढ हो. समृद्धार्थस्य सिद्धार्था सुचिता कामरूपिणी आर्यस्य तु विशालाक्षी भार्या भवितुमर्हसी. हे आर्य आहेत, माझे बंधू आहेत ना, त्यांचीच तू पत्नी होऊ शकतेस किंवा भार्या होणं योग्य आहे. समुद्धार्थस्य सिद्धार्था मुदिता मनकर्णिनी आर्यस्य च विशालाक्षी भार्या भव यवीयसी. यवीयसी म्हणजे तरुण आहेस तू अगदी, आणि त्यामुळं माझ्या भावाचीच तू भार्या हो, असं वाल्मिकी रामायणात ते म्हणले. असं लक्ष्मणानं म्हटल्यानंतर तो अक्राळ विक्राळ, पण ते सगळं ती जी आहे ती अक्राळ विक्राळ रूप घेऊन आली होती, आता पुन्हा आली तेव्हा. पण अगदी मनाप्रमाणे रूप घेणारी अशी ती चतुर राक्षसी अशी छद्मीपणानं हसते. आणि पर्णशाळेत सीतेसह बसलेल्या रामाला ती पुन्हा काममोहित झालेली जी जिंकण्याला कठीण होती ती म्हणाली की हे माझे अक्राळ विक्राळ आणि कुरूप स्त्रीत्वाला न शोभणारं असं रूप पत्नी म्हणून तुला आवडत नाही का? या अधर्मचारिणी सीतेला मी आता खाऊनच टाकते आणि तुझ्यासाठी मनुष्यरूप धारण करते. कारण आता लक्ष्मणानं तिला सल्ला दिला की तू छान मनुष्यरूप धारण कर. मग मी सवती विरहित अशी सुखानं तुझ्यासह इथं फिरेन. असं म्हणून मृगाक्षीचं रूप धारण करून मृगनयनेच्या नजरेनं पाहात काममोहित झालेली शूर्पणखा सीतेच्या अंगावर वेगानं धावून जाते. अगदी तिनं मृगाक्षी म्हणजे हरणीप्रमाणे नेत्र असणारी अशी छान रगेच रूप धारण केले. काममोहित असं रूप आहेच तिचं, आणि वेगानं त्या सीतेवर आता ती आक्रमण करते. इत्युक्त्वा मृगशावाक्षी मालात सहशे क्षणा अभ्यधावत संक्रुद्धा महोल्कारोहिणीमिव. इत्युक्त्वा मृगशावाक्षी मलात सदृशे क्षणा अभ्यगच्छत सुसंक्रुद्धा महोल्कारोहिणीमिव. आता ती रोहिणीप्रमाणे मोठी उल्का म्हणजे ही चांदणी जी आहे, रोहिणी जी आहे तिच्याप्रमाणे अगदी धावत धावत तिथं गेलेली आहे. आणि ती अत्यंत सामर्थ्यशाली आहे, जणू ती साक्षात मृत्यूसारखी आहे हो. भयंकर आहे तो खरं जर म्हणलं तर. आणि सीतेकडं ती धाव घेते. ते पाहून रामाला इतका संताप आला, रामाला इतका राग आलाय की तो लक्ष्मणाला लगेच सांगतोय, या क्रूर स्त्रीला न शोभणाऱ्या हिला हे लक्ष्मणा काहीतरी करून हिला अडव, नाहीतर हे वत्सा आता ही वैदेही काही जिवंत राहत नाही. घाबरलाय तो. आता हे सगळं मनुष्य रूपातलं आहे, खरा राम काही घाबरणारा नाहीये. आणि ह्या दुराचारी कुरूप विशालाक्षी अशा राक्षसीला हे पुरुष व्याघ्रा लक्ष्मणा तू अडव, तिचा पराभव कर. असं म्हटल्यानंतर राम रागावलेला पाहून लक्ष्मणानं लगेच तलवार उपसलेली आहे आणि तिचे कान नाक कापून टाकले, छाटलेले क्षणात. लक्ष्मणाला तर गुरोराज्ञा विचारणीय म्हणजे गुरुनी म्हणजे मोठ्या भावांनी आज्ञा केली की तिचा विचार करायचा नसतो, लगेच कृतीच करायची असते. तशी त्यानं ती कृती केली आणि तिचं नाक आणि कान छाटून टाकलं.
इत्युक्तो लक्ष्मण क्रुद्धस्ततो रामस्य पथ्यतः विकृष्य खड्गम छिच्छेदम कर्णनासे महाबला. कान आणि नाक माणसाचं आयुष्यात काय असतं बघा, जास्त सगळं प्रेम या चेहऱ्यावर आहे आणि कान नाकच नसेल तर ते कसं विद्रूप ती आता घेऊन फिरणार आहे. आता फक्त लक्ष्मणानं इत्युक्तो म्हटलेलं आहे आणि विकृष्य म्हणलेलं आहे, म्हणजे अशी ओढून. आता इथं फक्त वाल्मिकी रामायणात उद्धृत्य म्हणजे अशी उपसून खड्ग एवढा छोटासा फरक असा प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. आता कान आणि नाक कापलेली ही शूर्पणखा ओरडत ओरडत मोठमोठ्यानं आक्रोश करीत जशी आली तशीच निघून गेली. आता तिला थांबणं शक्य नव्हतं. अत्यंत कुरूप असलेली ती नाक आणि कान कापल्यामुळं अधिकच विद्रूप झाली. आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल बघा पंचवटीतलं ते शूर्पणखेचं सगळं जे रूप तिथं दाखवलेलं आहे ते. त्यामुळं तो अधिकच भयंकर, ती अत्यंत भयंकर. आणि जसा पाण्याने भिजलेल्या दुंदुबीचा बदसूर कानी येतो तशी ती वेगवेगळे आवाज काढीत खूप रक्त व्हायला लागलेलं आहे तिचं. आणि मग कसे बसे हात धरून ओरडत ओरडत घनदाट अरण्यात निघून गेली. सा विक्षरंती रुधिरम बहुधारम विशेषतः. काय कान नाका काय कापल्यानंतर काय झालं असेल, आपल्याला एवढीशी सुई टोचली, काही झालं, एवढीशी धार लागली तर आपल्याला सहन होत नाही. आणि आता तिचं नाकन कापच कान दोन्ही कापून टाकल्यावर काय अवस्था झाली असेल. आता भयभीत झालेल्या सीतेसह राम आणि रक्तानं माखलेला लक्ष्मण त्याला पाहून रामानं त्याचं प्रेमभरानं कौतुक केलं. रामाला कौतुकच आहे हो. राम इतका प्रेमळ आहे आणि त्याला लक्ष्मणाबद्दल अत्यंतिक प्रेम आहे. त्यामुळे त्याने इतक्या शीघ्र ती कृती केल्यानंतर त्याला लक्ष्मणाबद्दल आदरही वाटतो, प्रेमही वाटतं आणि कौतुक वाटतं. आणि त्यामुळं त्यानं त्याचं खूप कौतुक केलं की अरे लक्ष्मणा, खरंच तुझ्यासारखा इतका पराक्रमी तूच, आणि माझ्या मुखातून शब्द बाहेर पडेपर्यंत तू एका क्षणात तिला विद्रूप करून टाकलंस. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच. आता काय झालं, ती जी अशी व्याकुळ झाली, विद्रूप झाली आणि मग ती वनामध्ये धावत 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 आता पराभूत झालेली आणि कुरूप झालेली, अत्यंत क्रोधानंही बेभान झाली. पण आता त्या परिस्थितीत ती काही करू शकत नव्हती प्रतिक्रिया. त्यामुळे आपल्या बहिणीला राक्षस आता विचारायला लागला. ती धावत धावत गेलेली आहे, आपल्या भावाकडे गेलेली आहे आणि मग ती आहे सामर्थ्यपूर्ण, पण सामर्थ्यपूर्ण मनस्वैरिणी, मनाला हवंय तिथं संचार करणारी असत होती, हवं ते रूप घेऊ शकणारी होती. पण तो तिला विचारतो खरं की तुझी ही अवस्था कोणी केली, कोणाचा युद्धामधील अंत जवळ आलेला आहे. म्हणजे यांना असं वाटतं की आम्हीच फक्त पराक्रमी आहोत, आमच्यापुढे कोणी टिकावच धरून शकणार नाही. आणि देव, गंधर्व, भूत, मात्र, ऋषी किंवा कोण महात्मा पराक्रमी वीर आहे की त्यानं तुला असं विद्रूप केलं. देव गंधर्व भूतानां ऋषीणांच महात्मना कोयमेदं महावीर्यस्तां विरूपां चकारयः. कुणी ग केलं तुला असं विद्रूप, कुणी केलं, विरूप कुणी केलं. आता या जगात मला न आवडलेली गोष्ट घडताना मी पाहू शकणार नाही, तो म्हणतो. म्हणजे जराही अगदी अवकाशातील सहस्राक्ष देवेंद्र जरी आला तरी तो माझ्या शिक्षेला पात्र आहे. आता कुणी केलं एवढं फक्त मला सांग. त्याला उत्सुकता ती आहे आणि तो माझ्या मार्गात आला तर मी त्याला जिवंत सोडणारच नाही, त्याचे प्राणहरण करीन. पाण्यात दूध नसेल तर सारस पक्षीसुद्धा ते पाणी पित नाही. युद्धामध्ये माझ्या बाणांनी शस्त्रांनी कोण मारलं जाणार आहे. ही पृथ्वी फेसाळलेलं तप्त असं कोणाचं रक्त प्राशन करणार आहे. कावळे, गिधाडे वगैरे मी युद्धात मारलेल्या कोणाला कोरून कोरून खातील. किती किती कल्पना त्यांनी कराव्यात. कारण ती आलेली आता खरं राक्षसाकडे आलेली आहे आणि तो सगळे प्रश्न तिला विचारतोय. मग आता ती सांगतीये, महाभयंकर अशा मी पुकारलेल्या युद्धात मी शस्त्र उपसलं. तोच सांगतोय, मी शस्त्र उपसलं तर देव नव्हे, गंधर्व नव्हे, पिशाच नव्हे, कोणीही वाचू शकणार नाही. आता शांतपणे त्याचं नाव मला सांग.
आपण म्हणतो ना, फक्त नाव सांग, मी बघतो. व्यवहारातही सध्या घटना अशा घडतात की ज्या उद्धटानं युद्धात पराक्रम करून तुला असं पराजित केले. असं आपल्या भावाचं विशेषतः रागावलेलं बोलणं ऐकून शूर्पणखा मात्र आता रडवेली झालेली, आणि ती रडत रडत म्हणती, नवतरुण, सौंदर्यपूर्ण, अतिशय सामर्थ्यशाली, कोवळे श्वेत कमळाप्रमाणे विशाल नेत्र असलेले, वल्कल आणि कृष्ण हरिणाचं कातडं धारण केलेले, परिधान केलेले. अरे ते दोघं जण आहेत ना, ते गंधर्वांप्रमाणे सुंदर आहेत. पृथ्वीवरील सर्व लक्षणांनी युक्त राजविंडे असे ते शोभतायत. आणि ते दोघं देव आहेत की मनुष्य आहेत ते मी नाही सांगू शकत. त्या दोघांच्या मध्ये एक नवयुवती पण आहे बरं का, सौंदर्यवती आहे, सर्व अलंकारांनी नटलेली आहे. अशी एक ललना आहे, आणि मला तिथं ती दिसली. त्या दोघांना मी डिवचलं, त्यामुळं माझी अशी अवस्था झाली. आता आपण जे रामरक्षेत म्हणतो ना, तेच श्लोक बघा इथं आहेत तसेच. मला फार वर्णन ते आवडलेलं. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णांजनांबरौ गंधर्वराज प्रतिमौ पार्थिव व्यंजनान्वितौ. हे वेगळं आहेत. देवौ वा मानुषौ वा तौ न तर्कयितुमुत्सहे. अहो ते देव आहेत का मनुष्य आहेत का गंधर्व आहे याचा मला तर्क काही करता येत नाही. ताभ्याम उभाभ्याम संभूय प्रमदामार्यकृत्यताम इमामवस्थानी तास्मी सनाथ यथा नाथवती न तथा. म्हणजे तो मला अनाथवती जन केलेला आहे. दानवावेते वाल्मिकी रामायणात फक्त दानवावेते म्हणजे दानव आहेत का काय असं वाटले. यथा वाथा सती तथा म्हणजे ती मी अशी अनाथासारखी मला करून टाकलेलं आहे, आणि असे ते कोण आहेत हे मला नाही सांगता येणार रे. तर तिच्यामुळं म्हणजे जिच्यामुळं, आता ती सीता आहे ना, सीतेबद्दल जास्त, स्त्रीला जास्त द्वेष स्त्रीचाच असतो. तर त्या तिच्यामुळं ज्या दोघांनी तुझी ही अवस्था केली त्याचे युद्धात फेसाळलेलं रक्त मी प्राशन करीन. आता तो सांगतोय, त्या दोघांवर एवढ्या जोरानं मी घाव घालीन की तत्क्षणी त्यांचं रक्त अत्यंत वेगानं वाहेल. खराला भयंकर काय म्हणू ना अहम आहे, आणि त्यामुळं ते फेसाळलेलं असेल. ती मी तुझा ज्येष्ठ बंधू असल्यामुळं माझे हे कर्तव्यच आहे की युद्धात त्यांना ठार मारलं पाहिजे, आणि त्याशिवाय मी त्या दोघांचं आणि तिचं रक्त प्राशन करणार नाही. आधी त्यांना ठार मारणार. तौ हत्वा तांच दुर्वृत्ताम उपावर्ती तुमर्हथ इयं च रुधिरं तेषां भगिनीं मम पास्यती. त्यांना मारल्यानंतर त्यांचं जे रक्त आहे ते ही माझी बहीण आता प्राशन करेल, म्हणजे तू प्राशन करशील असं तो तिला धीर देतोय. इयं च भगिनी तेषां रुधिरं मम पास्यसी. वाल्मिकी रामायणात इयं च म्हणलेलं आहे, भगिनी, रुधिरमच्या ऐवजी भगिनी. आता असं तिला म्हटल्यानंतर त्या क्रोधायमान खरं राक्षसानं त्यानं आपल्या 14 शक्तींना आवाहन केलेलं आहे. त्याच्याकडे 14 शक्ती होत्या, आणि वल्कल आणि कृष्णहरणाचं कातडं पांघरलेली शस्त्रधारी अशी 2 माणसं आणि त्यांच्याबरोबर एक स्त्री या भयंकर अरण्यात आलेले आहेत. आता तो सांगतोय बरं का, त्याचं वर्णन आहे का आता, की हे कृष्णहरणाचं कातडं पांघरलेले आणि शस्त्रधारी आहेत, आणि 2 माणसं आहेत, आणि त्यांच्याबरोबर एक स्त्री आहे. या भयंकर अरण्यात आलेले आहेत, उद्धट आहेत, दुर्विनीत आहेत. अशा त्या दोघांकडे जाऊन त्यांना ठार करा. त्यांना आपल्या सगळ्या 14 त्या राक्षसांना सांगितलेले, आणि त्यांचं रक्त माझी बहीण प्राशन करणार आहे. माझ्यासारख्या राक्षसाच्या बहिणीची इच्छा पूर्ण व्हायला हवी. आता तिचा जो म्हणतात ना आपण बदला घेणं, तो बदला घेण्याची ही भाषा आहे सगळी. आणि त्या दोघा तेजस्वी पण अपयशी मानवांकडे त्वरित जा. अपयशी येतो हेच स्वतःच ठरवतो, ते अपयशी आहेत. रणांगणावर त्या दोघा भावांना तुम्ही सर्वांनी ठार मारलं की मी प्रसन्न होईन, आणि मग प्रसन्न झालेला मी
युद्धात त्यांच्या जखमातून वाहणारं रक्त प्राशन करेल. फक्त रक्तपिपासू हे लोक असतात बघा, राक्षस. हातात त्रिशूळ घेतलेल्या त्या राक्षसांना खरानं आज्ञा दिली आणि ज्याप्रमाणे ढगात वारा शिरावा त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर अत्यंत वेगाने ती राक्षसी सुद्धा निघालेली. यानं फक्त आज्ञा दिली, सगळ्यांनी त्यांना मारा म्हणून आणि जा. तेव्हा त्यानं भयंकर कुशाग्र शस्त्रास्त्र घेतलेली आहेत. सहजासहजी कोणी जिंकू शकणार नाही अशासारख्या खराच्या क्रोधरूपी दिव्यानं संपूर्ण जगतात क्रोधरूपी दिवा आहे. म्हणजे इतका तो तप्त झालेला आहे की त्यानं या सगळ्या जंगलातला वणवा पेटला. इतकं म्हणजे संतापी ज्याला म्हणतात आणि विवेक नाही त्यांच्याकडे, फक्त अहमपणा आणि दुष्टपणा एवढंच त्यांच्याजवळ आहे. आणि आता ते त्यांनी सांगितल्यानंतर त्याचे ते सगळे राक्षस हे जाणार आहेत. तस्याश्च रुजुवृत्ताया तयोश्च हतयोस्त्वया सफेन पातुमिच्छामि रुधिरं रणमुदनी. आता सफेनम, फेन म्हणजे असा फेस आलेलं असं रक्त आम्हाला चाटायचे किंवा प्राशन करायचे असं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. आता पूर्वी आपण पाहिलं की भरत तर गेलेला आहे तिकडे. हे सगळं आता पंचवटीत आल्यानंतर किंवा नाशिकमध्ये आल्यानंतर हे सगळं अरण्यकांडातलं जे महत्त्वाचं अशा अर्थी म्हणायचं की त्या दुष्टांना, त्या राक्षसांना ठार मारण्यासाठी रामाला काहीतरी निमित्त हवंच होतं ना. आता शूर्पणखेबद्दल जर बोलायचं झालं तर तिचे नाक कानच का फक्त छाटून टाकले? तिला काय मारता आलं नसतं का? लक्ष्मणाकडे तेवढी ताकद नव्हती का? का स्त्रियांना मारू नये असा काही कडक नियम आहे? तर तसं नाही आहे. माणसाला विद्रूप केलं की जास्त संताप येतो. मारून टाकलं असतं ती क्षणात नष्ट झाली असती, पण ते कुणालाच कळलं नसतं. आणि फक्त एकटीला मारून यांना हे करायचंच नव्हतं. आपल्याला म्हणते ताटकावधही रामानं केलेला होता, विश्वामित्रांबरोबर गेला तेव्हा. म्हणजे असा काही कडक नियम नाही की स्त्रियेला मारू नये, कुठल्याच स्त्रियांना मारू नये. निर्दोष असतील, म्हणजे सदाचारिणी असतील अशा स्त्रीला मारायचं नाही. पण असे हे दुष्ट आहेत, अत्यंत घातक आहेत, अशांचा निपात करायलाच हवा. आणि म्हणून तिला फक्त विद्रूप केलेलं आहे. ती धावत जाऊन आपल्या भावाला सांगते आणि त्या दिवशी आपण पाहिलेलं आहे सगळा तिचा समाचार किंवा तिनं तिची ओळख करून दिलेली आहे की खरं दूषण, माझा रावण, माझा कुंभकर्ण, माझा बिभीषण, हे सगळे माझे भाऊ आहेत. पण बिभीषण मात्र चांगला धर्माचरणी आहे बरं का, तो असली काही कृत्य करत नाही, असं सगळं सांगितलेलंच होतं. आणि त्यापैकी आता ह्या खराचा परिचय आपल्याला होतोय. आता ह्या खरं राक्षसाचे सगळे सैन्य येणार आहे आणि त्यांचा क्षणात निपात हे राम लक्ष्मण दोघंही करणार आहेत. असा पुढचा भाग आहे बघा. आता ती भयंकर राक्षसी जेव्हा पुन्हा श्रीरामाच्या आश्रमाजवळ आली आणि राम लक्ष्मण तसंच सीतेविषयी पुन्हा सांगू लागली, त्या राक्षसांनी तेव्हा राम लक्ष्मण आणि सीतेला, सगळे राक्षस आले ना तिच्याबरोबर, ते पर्णासनावर, किती छान पर्णासन, मला हा शब्द फार आवडतोय बरं का. असं आपल्याला सुद्धा हे बाकीचे सगळे कृत्रिम धाग्यांचे नाही आपण आसनं वापरत असतो, अशी पर्णासनावर बसून आपणही पाहायला पाहिजे. तर ते पाहिलं आणि ती राक्षसी परत येते असं पाहून राम आपल्या तेजस्वी अशा धाकट्या भावाला पुन्हा म्हणतोय की हे सुमित्रानंदना, थोडा वेळ ये, सीतेचं रक्षण कर. आता म्हणतो थोडा वेळ रक्षण कर, आता मी बघतो आता तिच्याकडं काय करायचं. मी या राक्षसीला ठार करतो आणि परत माघारी येतो. मुहूर्तं भव सौमित्रे सीताया प्रत्यनंतरम इमा तस्या वदिष्यामि पदवीमागतामहं. म्हणजे मी परत येईन आणि तू आता थोडा वेळ फक्त या सीतेची काळजी घे. आता रामाचं हे बोलणं ऐकल्यावर लक्ष्मणाला त्याचा अर्थ उमगला. काय म्हणतात ना, सूचित होत असतात काही गोष्टी, आणि त्यामुळे तो ठीक आहे असं म्हणून अत्यंत आदरानं त्यानं उत्तर दिलेलं आहे. आता ह्या रामानं
ते सगळं जे खराचं प्रचंड मोठं सैन्य भयंकर टणत्कार करणारं वगैरे जे आहे तर ते आता येईल म्हणून यानं पहिलं आपलं प्रचंड असं धनुष्य हातात घेतलेलं आहे. त्या धनुष्याचा टणत्कार म्हणजे फक्त ती बाण त्याला ह्याच्यातून काढतानाच इतका जोरात आवाज येत होता की तो धर्मात्मा सज्ज होऊन राक्षसांना लगेच म्हणतोय की आम्ही आता बघा त्यांना खरं सांगायची काही गरज नव्हती. तिनं तर कोणतरी आहे तेवढं सांगितलं होतं. तिला तेवढं सांगायची हिंमतही नव्हती की ते दशरथाचे पुत्र आहेत, अमुक आहे तमुक आहे, राजपुत्र आहेत, हे काही तिला सांगण्याला हेच नव्हता, उत्साहच नव्हता. म्हणून आता राम सांगतोय त्या सगळ्या राक्षसांना की आम्ही महाराज दशरथांचे दोघे पुत्र आहोत आणि इथे घनघोर अशा दंडकारण्यात सीतेसह आलेले आहोत. तर आम्ही कशासाठी आलो आहोत? कसं असतं, निदान माझ्या मनातला हेतू कळला तर पुढचा माणूस जरा शहाणा असेल तर निघून जाईल, हे रामाला वाटत होतं. आणि ते शहाणे नाहीच आहे, ते आपल्याला माहितीच आहे. त्यांचं शहाणपण असतं तर त्यांनी ह्या उद्योग केलेच नसते. मग आता तर सांगतोय की या घनघोर अशा दंडकारण्यात आम्ही आलेलो आहोत सीतेसह, पण कशासाठी आलेले आहोत? तर ऋषीमुनींच्या रक्षणासाठी आम्ही इथे धनुष्य बाण घेऊन सतत सज्ज आहोत. सतत आम्ही इथं सुखानं राहत आहोत, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. हे निशाचर हो, जर तुम्हाला तुमचे प्राण प्रिय असतील तर इथून निघून जा. सरळ सांगितलेलं. असं रामाचं बोलणं ऐकून लालबुंद झालेले ते असे 14ही राक्षस रामाला म्हणतात. आता त्यांची भाषा आहे का रामाची, अत्यंत विनयशील मधुरवाणी आणि त्यातले त्यात समजावून देण्याच्या पद्धतीने त्यानं सांगितलं होतं. हां, तुझ्यासारख्या माणसाचे गोड बोलणे आणि पराक्रम पाहून आमच्या स्वामींना खूप राग येतो. आता ते राक्षस खराचे आलेले आहेत ना, मग ते सांगतायत की आमच्या स्वामींना खूप राग येतो असं ऐकलं की या रणांगणामध्ये आमच्याकडून मारला गेलेला तूच विनाकारण प्राणांना मुक्षील. आम्हाला अनेकांच्या पुढे तुझ्या एकट्याचा आम्ही इतके जण आहोत आणि आमच्या पुढे तुझ्या एकट्याचा कसा निभाव लागेल, टिकाव कसा लागणार? आमची तू शिकार झाल्यावर आमच्याशी पुन्हा कसं लढू शकशील? एकदा तुला आम्ही ठार केलं की कसा उभा राहशील? या हाताने गरा 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 गोल फिरवून सोडलं तर तू त्यातून कसा सुटशील? आम्ही आता तुला गरा 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 फिरून आपटणार. तुझ्या हातातील धनुष्य मोडून पडेल आणि तू प्राणांना मुकशील. असं बोलून 14ही राक्षसांनी युद्ध सुरू केलं. आता त्यांना स्वतःचे प्राण वर आले, म्हणजे काय म्हणतात ना, जास्त झालेले होते. परुषामधुना आभाषम दृष्ट्वा दृष्टपराक्रमं क्रोधमुत्पाद्यतो नो भरतु खरस्य सुमहात्मनः. ते मग असं जे वाक्य आहे की तू जो आमचा मालक आहे, स्वामी आहे, तर त्याचं तुला क्रोध माहिती नाही आहे आणि मग तुझी अवस्था काय होईल ती तू बघ. आता शस्त्रानं सज्ज होते ते 14ही जण, कारण त्यांनी सांगितलं होतं शस्त्र घेऊन जा. मग ते त्याच्यावर रामावर धावून यायला लागले आणि राक्षसांनी रामावर शस्त्रास्त्र सोडण्यास सुरुवात केली. ते 14ही जण अतिशय पराक्रमी होते, तसे ते सगळे पराक्रमीच होते. त्या सर्वांनी मिळून एका रामालाच लक्ष केले पहिलं. म्हणजे 14 जण एकट्यावर तुटून पडले होते आणि ते सगळेजण एकट्या रामावर बाणांचा वर्षाव करू लागले. राक्षस त्याचा जो राक्षसांप्रमाणे ते अवकाशातून शस्त्रास्त्र सोडायला लागले. तेजस्वी असा रामसुद्धा त्यापुढे पराक्रमात उणा वाटू लागला. म्हणजे इतके ते पराक्रमी होते. ते 14ही जण हिरेजडीत सुवर्णालंकार ल्यालेले असे निशाचर आपल्या तेजानं तळपत होते. तेव्हा श्रीरामांनी 14 बाणांनी त्यांच्या हृदयाचा वेध घेतला. रामाला काय अवघड हो. आणि ते 14ही वृक्ष जसा मुळासकट उन्मळून पडावा तसे ऊर फुटून जमिनीवर पडले. एका क्षणात पडले. थोडीशी त्यांना जरा उत्साह म्हणजे त्यांचं अहमपणा थोडा वेळ त्यांनी सहन केला रामाने, असं म्हणूया. ते भिन्न हृदया भूमौ छिन्न मूला इव द्रुमाः
मुळासकट झाडं जशी उन्मळून पडावीत तसे हे पूर्ण उन्मळून पडले. निपेतू शोणितोद्गारा विनिकृता निशाचरा, हा पूर्ण त्यांचा निपात केलेला आहे. तै भग्न हृदया भूमौ छिन्नमूला इव द्रुमा, वाल्मिकी रामायणातही तसंच सांगितलेलं आहे. निपेतू शोणितस्ताता विकृता विगता सवहा, सगळं त्यांचे आसू म्हणजे प्राण आणि आसवहा म्हणजे प्राण, अनेक वचन. त्या सगळ्यांचे प्राण हे जसं वृक्ष उन्मळून पडल्यावर वृक्ष नष्ट होतो तसे सगळ्यांचे प्राण हे निघून गेलेले आहेत. आणि त्या सर्वांना जमिनीवर पडलेलं पाहून रागानं बेभान झालेली ती राक्षसी आता मूर्छित झाली. तिला वाटलं हे 14 आलेत म्हणजे ह्या दोघांना काय, त्यांच्या पुढं त्यांचा काय पाड आहे. पण ते पाहिल्यावर तिला मूर्छनाच आलेली, जमिनीवर पडली आणि मोठमोठ्या आवाजात आक्रोश करू लागली. जशी एकटीचा अपमान झाल्यानंतर किंवा विद्रूप झाल्यानंतर ती आरडत ओरडत गेली होती तशी जोरात आक्रोश करायला लागली. आणि रामाच्या बाणाने विद्ध झालेल्या राक्षसांचं रक्त तेथील हिंस्र पशुपक्षी पिऊ लागले. त्यांनी विधान काय केलं होतं की त्या दोघांना ठार मारून त्यांचं रक्त आताही पिईल किंवा आम्ही प्राशन करू. जणू वणवा पेटल्यासारखा हलकल्लोळ माजलेला आहे. शूर्पणखा तेव्हा मोठमोठे आवाज करीत पुन्हा आपल्या भावांकडे आणि खरदूषणांकडे गेली. बघा ना, ते स्वतः आलेत का, म्हणजे त्यांना असं वाटलं आमचे राक्षस यांना मारायला समर्थ आहेत. आणि ती केसांना लागलेलं रक्त सुकून गेलेली अशी ती खराकडे जाऊन आधार सुटलेली वेल खाली कोसळावी तशी ती पुन्हा जमिनीवर कोसळलेली आहे. तर तिला काही बोलायला हेच राहिली नाही ना, अवसानच राहिलेलं नाही. आणि ते राक्षस जसे कोसळले तशी ही राक्षसी सुद्धा पुन्हा पुन्हा सगळं त्या दोघांचं कौतुक करत राहिलेली आहे. आता खराच्या बहिणीनं शूर्पणखेनं आपल्या डोळ्यासमोर या सगळ्या राक्षसांचा निपात झालेला पाहिला आणि अशी ती आता त्या ठिकाणी अगदी काय म्हणून उन्मळून पडलेली याच्यासारखी तिथं आलेली आणि खाली जमिनीवर कोसळली. आता शूर्पणखेला ती आपल्या खराला इतकं बोलती, आता काय काय सांगते बघा, म्हणून तिनं वाक्ताडन केले अशा नावाचा एक समास पुढचा आहे. तर त्या शूर्पणखेला तसं पडलेलं पाहिलं आणि तिचा भाऊ खर अत्यंत रागानं बेभान झालेला आहे. जणू त्याच्यावर अनर्थ कोसळला. तो रामाला उद्देशून म्हणतो इथूनच, हे सर्व शूर पराक्रमी राक्षस तुझं रक्त पिणारे आहेत. तू तिला आवडला होतास म्हणून मी तिला तुझ्याकडं पाठवलं. पण ही का रडतीये? ही माझी अत्यंत तेजस्वी आवडती प्रिय अशी आहे बहीण, ती माझी भक्त पण आहे आणि तू तिचं म्हणणं मानलं नाहीस. तरीही माझ्याकडून तू आता जिवंत राहणार अशी अपेक्षा करू नकोस. ही इथं परत का आली आहे त्याचं कारण मला समजलं पाहिजे. ती त्याला विचारतोय तो तिला. आणि ते ऐकत असतानाच ती हे स्वामिनी असं म्हणत शूर्पणखेनं थोडेसे डोळे किलकिले करून उघडले, कारण ती फार बेशुद्ध अवस्थेतच पडलेली आहे. अनाथवत विलपसे किंतु नाथे मयी स्थिते उत्तिष्ठोत्तिष्ठ मा शोच वैक्लव्यम त्यजतामिद. खराची अजून हिंमत आहे ना, रग आहे ना. तो म्हणतो अगं अनाथासारखी तू अशी शोक काय करतेस? मी नाथ असताना, मी तुझा भाऊ एवढा जिवंत असताना तू कशासाठी शोक करतेस? उठ, अजिबात शोक करू नको. आणि हे तुझी जी अगदी व्याकुळ झालेली आहेस ना, ही व्याकुळता सगळी सोडून दे. अगं मी स्वामी तुझा रक्षक असताना अनाथ असल्यासारखी काय गडबड करतेस? उठ, दुःख करू नकोस, हे दुबळेपण सोडून दे. अशा प्रकारे खरानं तिचं सांत्वन केलेलं. आणि ती शांत होऊन उठली, डोळे पुसून आपल्या भावाला सांगतेय, खराला सांगतेय की मी ही अशी नाक कान गमावलेली, रक्तानं माखलेली आलेली आहे आणि अशा माझं तू स्वागत करतोयस. अरे माझ्यावरील प्रेमामुळं तू माझ्याबरोबर शूर पराक्रमी असे ते 14 राक्षस पाठवलेस, पण त्या रामानं आणि त्या लक्ष्मणानं त्या सर्वांना क्षणात ठार केलं. ते सगळे त्रिशूळ आणि सगळ्या शस्त्र घेतलेले, धारदार टोकदार अशी शस्त्र घेतलेले ते सगळे
त्या दोघांच्या मर्मभेदी बाणांनी एका क्षणात मारले गेले. अरे निशाचरा, अशी ती मी घाबरलेली, दुःखी झालेली, सगळीकडून भयभीत झालेली, तुला शरण आलेली आहे आणि दुःखी अशा मला पराभूत झालेल्या, सर्व बाजूंनी संकटाने वेढलेल्या मला, या शोकसागरात बुडू लागलेला मला तारणार नाही आहेस का? अजून तिचा तो संताप. आणि यामुळं दग्ध झालेला वृक्ष जसा कोसळून पडावा तशी ती पुन्हा कोसळून पडली. आणि रामाचं हे अतिमहान कृत्य नष्ट करण्यासाठीच मी आता इथे आलेली आहे. तुझं रक्षण तो सांगतोय आता की त्याच्यासाठी मी आलेलो आहे आणि तुझं रक्षण करताना मला राग अनावर झालेला आहे. हे सगळे राक्षस त्या रामाच्या बाणांनी मारले गेले आहेत असं तू म्हणतीयस काय? ते तु रामेण सामर्षा शूळ शूळ पाहिश पाणयः उपेसु शोहता सर्वे सायकै सर्व मर्मभेदिभिः. त्याच्या सायकांनी बाणांनी, मर्मभेदी बाणांनी ते सगळे मारले गेलेत का? वाल्मिकी रामायणात म्हणलेलं आहे समरे निहता सर्वे सायकै मर्मभेदिभिः. ते उपेयुषो असा समर्थांनी शब्द वापरलेला आहे, म्हणजे बाणांनी. आणि इथे आपलं युद्धामध्ये, आणि यांनी मात्र समरे शब्द वापरलेले. तर असे काही किंचित एकेका शब्दाचे बदल आहेत, पण तो काहीतरी त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांनी जो पाठ घेतला असेल त्यात बदल असतील. तर तो अजून पाठच सापडत नाही आपल्याला की कोणत्या प्रतीवरून समर्थांनी हे केलेली आहे. पण मला तरी असं खूपदा वाटतं की समर्थ हे मनाचा जास्त विचार करत होते, मनोतज्ञ होते. आणि त्यामुळं मनाचा जास्त विचार करून त्यांनी सगळ्या या भावभावना एकेका शब्दातून सुद्धा कशा व्यक्त केलेले आहेत ते आपल्या लक्षात येतं. आता त्याच्या या क्रूर कृत्याचा जर तू तेजस्वी असून बदला घेतला नाहीस तर हे दंडकारण्य आपलं निवासस्थान संकटासारखं होईल, म्हणजे आपलं हित होणार नाही आहे. माझ्या शत्रू असलेल्या रामाला जर तू ठार केलं नाहीस तर तुझ्यासमोर माझे पंखहीन पक्षाप्रमाणे प्राण जातील, मी शिल्लक राहू शकणार नाही. तुझे पराक्रमी राक्षसही या रामानं जर ठार केलेले आहेत तर असे तेजोहीन पराक्रमहीन असल्याप्रमाणे हे आघात तू कसे सहन करशील? त्या तेजस्वी रामाला त्याच्या भावासह इथं घालवल्यास शिवाय तू इथं सुरक्षित राहू शकणार नाही. म्हणजे आता तरी तू जा आणि त्यांचा बदला घे, हे ती त्याला प्रेरित करते. तो दशरथ पुत्र राम अत्यंत तेजस्वी आहे, तसेच त्याचा भाऊसुद्धा मोठा पराक्रमी आहे. त्यानंच तर मला असे विद्रूप केले. मला कळून चुकले की या महारणांगणात तू त्या धनुर्धारी रामाच्या पुढं उभाच राहू शकणार नाहीस. तिला खात्रीच झाली आता की खरं किस झाडकी पत्ती तशी आता करायची अवस्था आहे. तू शूर आहेस, पराक्रमी आहेस अशी तुझी खोटीच प्रसिद्धी झालेली आहे. तू या मानव असलेल्या राम लक्ष्मणाला ठार करू शकणार नाहीस. जरी तुझ्याकडं पायदळ असेल, हत्तीदळ असेल, सैन्य असलं तरीसुद्धा त्या मानव असलेल्या राम लक्ष्मणाला मुळीच ठार करू शकणार नाहीस, एवढं ती खात्रीनं त्याला अगदी सांगतीये. आणि असं म्हणतच अग्नीमुळं दग्ध झालेला वृक्ष जसा कोसळावा तशी ती पुन्हा कोसळलेली आहे. असं सगळं त्या म्हणजे शूर्पणखेचं सगळं वक्तव्य आपल्या लक्षात येतं. आणि एवढी ती विद्रूप झालेली आहे तरीसुद्धा तिला आता रामाची आणि लक्ष्मणाची जी खात्री पटली, त्यामुळं खराचं काही चालणार नाही. म्हणजे खराचं काही खरं नाही, मला तर सारखं असं वाटायला लागलं की ते काही खरं नाही आहे. आणि त्यामुळं ती आता म्हणजे तोही निष्प्रभ होणार आहे. ती तर निष्प्रभ झालेलीच आहे, ती पूर्ण व्याकुळ झालेली आहे. तिच्यामध्ये काही काय म्हणतात ना, काही राम उरलेलाच नाही आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण रामाचं जे चिंतन करतो आहे आणि रामासारखी आपल्यालाही अशी शक्ती मिळावी, रामाने आपल्यालाही अशा कधी कधी आता जी व्यवहारामध्ये किंवा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी वेगवेगळी संकटं निर्माण होत आहेत, तर त्या संकटामधून आपल्याला म्हणजे प्रेरणा घेऊन, रामाची प्रेरणा घेऊन काहीतरी आपणही असं सामाजिक कार्य करायला पाहिजे. समाजामध्ये जे विकृत सगळं घडते, आता परवा त्या एका ताईंनी खूप सांगितलं की सगळ्या ज्या इतर शक्ती आपल्यावर नको ते आघात करतायत
आणि ह्या शूर्पणखेसारखं ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत स्त्रियांच्या मार्फतही काही आपल्याच मुलींना, आता मग अशी एकजण सांगत होते की आपल्यातल्या आपले महाराजच सांगत होते की हल्ली आपल्या मुलींना चांगलं आचरण करण्यासाठी कोणी शिकवतच नाही, संस्कार होतच नाहीत. शिक्षण मिळते पण 4 माणसात राहायला पाहिजे आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आहे, आईवडिलांना मानलं पाहिजे, सासू सासऱ्यांना मानलं पाहिजे. हे न करता त्या मुलींना दूर दूर ठेवून त्यांना आचारहीन बनवून आणि अशा प्रकारची प्रवृत्ती वाढवण्याच्या काही प्रयत्न करता येतं. आपल्याला सजग राहून या समाजासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी काही करता आलं तर रामाचं आपल्याला काहीतरी एक अंशानं का होईना आपल्यामध्ये तेज आलं किंवा आपल्याला बुद्धी आली, पराक्रम आला असं म्हणता येईल. आणि आपण असं समाजासाठी, जगासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा रामालाच आळवूया. समर्थांच्याच भाषेत जर बोलायचं झालं किंवा ह्यांनी जे प्रसादात रामदासस्य धर्मसूर्योदयो भुवी तत्कृपयैव विश्वं स्यात् सत्यं शिवं च सुंदरम. म्हणजेच रामदासांच्या कृपाप्रसादामुळं जगात धर्माचा उदय, धर्माचा सूर्य उगवावा, त्याच्याच कृपेनं विश्व सत्य शिवाणी सुंदर व्हावं. आणि ही रामकथा अशीच या अवस्थास्यंती गिरय सरितश्च महीतले. रामदास कथा किंवा राम राम कथा तावत लोकेषु प्रचरिष्यती. ही रामदासांची आणि रामाची कथा ही जोपर्यंत पृथ्वीतलावर पर्वत आणि नद्या वाहतील, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र म्हणजे त्यांचं तेज आपल्याला मिळेल, तोपर्यंत ही लोकांमध्ये रामकथा आणि रामदास कथा ही प्रचारात राहील. असं आपण मागच्याही वेळेला म्हटलेलं होतं की ही कथा अशीच ही रामरूपी जीवनगंगा ही अखंड वाहत राहू दे आणि प्रत्येकाच्या चरणाला ती पावन करू दे, प्रत्येकाच्या अंतरंगाला पावन करू दे असं आपण म्हणूया. आणि त्यांनीच भोपर्डीकर सरांनीच मागेही म्हटलेलं, पण मला ते गीत फार आवडलेलं होतं. राम राम नाम पावन, राम राम नाम पावन, नित्य करणे राम स्मरण, नित्य करणे राम स्मरण. राम आत्मा राम ईश्वर, राम आत्मा राम ईश्वर, विश्वरामच तो चराचर, विश्वरामच तो चराचर. राम दैवत पतित पावन, राम दैवत पतित पावन, राम राम नाम पावन, राम राम नाम पावन. नित्य करणे राम स्मरण, नित्य करणे राम स्मरण, राम राम नाम पावन. सर्वज्ञानी सर्वगामी, सर्वज्ञानी सर्वगामी, सर्वव्यापी राम स्वामी, सर्वव्यापी राम स्वामी. सर्वशक्ती विश्वस्पंदन, सर्वशक्ती विश्वस्पंदन, राम राम नाम पावन, राम राम नाम पावन. सर्वज्ञतो सर्वात्मक, सर्वेश्वर पूर्णात्मक, सर्वज्ञतो सर्वात्मक, सर्वेश्वर पूर्णात्मक. देतसे संजीवन, राम राम नाम पावन. राम श्वास राम उच्छ्वास, राम रूपच रामदास, रामदासच
राम गायन रामदासच राम गायन राम राम नाम पावन राम राम नाम पावन दास होऊनी राम भावे दास होऊनी राम भावे राम होऊनी विश्व भावे राम होऊनी विश्व भावे राम राम नाम पावन नित्य करणे राम स्मरण नित्य करणे राम स्मरण नित्य करणे राम स्मरण. ही ऐन वेळची सेवा समर्थांनी रामांनी माझ्याकडून करून घेतलेली आहे, त्यांना ती समर्पित करते. याच्यामध्ये काही थोड्याशा त्रुटी राहत असतील, काही असेल तर त्या रामांनी आणि समर्थांनी आणि आपण सर्वांनी समजून घ्याव्यात. पण खरंच या रामकथेमध्ये आपण असे रमून जातो की खरंच ही रामकथा कधी थांबूच नाही, अजून पुढे चालत राहावी. पण वेळेच्या मर्यादेसाठी इथं मला आज थांबावं लागते. पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञ आहे, मनापासून धन्यवाद देते सर्वांना. भोंकाका नाही की ऐन वेळेला जरी मला मिळालं तरी पण ते राम करून घेतात, समर्थ करून घेतात. तर पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता. धन्यवाद.